अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 39. श्री गणेशाय नमः. जय जयाजी आदिनाथा कर्पूरवर्णा उरगभूषिता बोलवी पुढे ग्रंथार्था नवरसादी कृपेने. मागिले अध्यायी केले कथन चरपटीचा होऊनी जन्म. दत्त दीक्षा पुढे घेऊन नाथपंथी मिरवला. उपरी 11 नाथांपासून 84 सिद्ध झाले पूर्ण. तयांचे सांगितले नाम यथाविधी करूनिया. एक गहनी वेगळा करून 72 आठांनी केले निर्माण. उपरी मीननाथ चौरंगी आडबंगण 12 सिद्ध निर्मिले. एकूण 84 सिद्ध पूर्ण. पुढे आता ऐका कथन चरपटी करी तीर्थाटन. कथा कैसी वर्तली गया प्रयाग काशीहुन. जगन्नाथ मल्लिकार्जुन फणी पर्वत रामेश्वर करून. कुमारी दैवत पाहिले 12 मल्हार हिंगलाज. 12 लिंगे तेजपुंज. सप्तमोक्षपुऱ्या पाहुनी सहज. मही प्रदक्षिणा घातली सकळ महीचे झाले तीर्थ. गुप्त प्रकट अत्यद्भुत परी एक राहिले इच्छिले तीर्थ. स्वर्ग पाताळ तीर्थात करुणी मणिकर्णिकेचे स्नान. सकळ स्वर्ग यावे पाहुन उपरी पाताळ भुवनी जाण. भोगावती वंदावया ऐसा विचार करुणी चित्ती. गेला बद्रिकाश्रमाप्रती तेथे नमुनी उमापती. पुढे चालिला महाराजा व्यानप्रयोगी भस्मचिमूटी. चर्चुनिया निजललाटी तेणे करुनी वातगती. गमनाते दावीतसे मग आदित्यनामी मंत्र जपून. प्रत्यक्ष केला नारायण तो मागे पुढे सिद्ध होऊन. मार्गापरी गमतसे की मनयोगाचा धीर धरुनी करी. चरपटलंघी महेंद्रगिरी शैल्य बर्फलहरी अंगी झगट करीताती. सविता तेज अति अद्भुत परमतीव्र दहाते करीत. तेणे करूनी बर्फगणात वितळपणी मिरवत. जैसे पर्जन्य काळी मही वितळे मित्र तेज प्रवाही. त्याची न्याय ते समयी हिमाचलकण वहीवटले. ऐसी करूनी गमनस्थिती लंघुनी गेला स्वर्गाप्रती. तो प्रथम शृंग मारुती सत्यलोका पाहिले. जाताची गेला विधी सभेत चतुराननाचे चरणवंदित. वंदुनिया जोडुनी हस्त सन्मुख उभा राहिला. विधी पाहुनी चरपटासी म्हणे कोण आला योगाभ्यासी. ऐसे बोलता ते घडीसी नारद उभा तै होता. तो तयाच्या सन्मुख होऊन म्हणे महाराजा चतुरानन. मग मुळापासुनी जन्मकथन तयापासी वदला तो. ऐकुनी विधी सर्व वृत्तांत आनंदला अति अद्भुत. मग चरपटाचा धरुनी हस्त अंकावरी घेतला. हस्ते मुख कुरवाळून क्षणोक्षणी घेत चुंबन. म्हणे बाळा तुझे येणे कैसे झाले स्वर्गासी. येरी म्हणे जीताता नारदे ओपिले दत्तहस्ता. तेणे वरद पाणी माथा ठाऊक केला बाळासी. मग सकळ चरपटी ते विद्यार्णव वैखरी पत्रे आणुनी ठेव. त्यावरी मोदाने कमलोद्भवे श्रवणपात्री भरलासे. तो कुशल विद्यारत्न श्रवणशक्ती की साठवण. परम आल्हादे आनंदुन पुन्हा चुंबन घेतसे. यावरी बोले चतुरानन बाळा कामना वेधली कोण. येरू म्हणे तव दर्शन घ्यावे मनी वाटले हो. या परी होता कामना चित्ती तेथेची वेधली कृपामूर्ती. की मणिकर्णिका स्नाना निगुती भोगावती पहावी. यावरी बोले कमलोद्भव 12 संवत्सर येथे असावे. त्यात पर्वणी आल्यासी अपूर्व स्नानासी जाऊ सकळीक. ऐसे बोलता कमलोद्भवतात अवश्य म्हणे चरपटीनाथ. या परी राहता सत्यलोकात बहुत दिन लोटले. परी चरपट आणि नारद मुनी वर्तती एक चित्ते खेळणी.
चैन न पडे एका वाचुनी एकमेका क्षणार्ध. या परी कथा पूर्वापारेसी नारद जातसे अमरपुरीसी. तो सहस्त्रचक्षु देखता त्यासी विनोदोक्ती पाचारी. देखताची हा तपोवृंद म्हणे यावे कळी नारद. ऐसे शक्राचे ऐकुनी शब्द मुनी क्षोभ पावला. चित्ती पेटता कोपाग्नी अंतरी जल्पे नारद मुनी. म्हणे तोही समय तुझ लागुनी एक वेळा दाखवीन. ऐसे म्हणून स्वचित्तात नारद जाता आपुल्या स्थानाप्रत. यासही लोटले दिन बहुत परी शब्द चित्तात रक्षितसे. तो सांप्रत काळी चर्पटमुनी विद्यापात्र प्रळयाग्नी. ते पाहुनी जल्पे नारद मुनी इंद्र आहुती योजावा. ऐसे कामरत्नी इच्छाधामी रक्षित असता देवस्वामी. तो एके दिवशी श्रवणौगमी शृंगारीला चरपटतो. म्हणे बांधवा ऐकवचन कामे वेधले माझे मन. की अमर कुसुम वाटिकाश्रम पाहू क्रीडे कारणे. चरपट म्हणे अवश्य मुनी चला जाऊ येची क्षणी. ऐसा विचार करोनी मनी अमरपुरी चालिले. मार्गी चालता चरपटनाथ शांतपणे मही पाऊल पडत. ते पाहुनी कमलोद्भवसूत चरपटा ते बोलतसे. म्हणे सखया जाणे येणे आहे परम लंबित वाणे. तरी गमन ऐसे चालिने घडोनी कैसे येईल. चरपट म्हणे आम्ही मानव आमुची हीच चाली काय करावे. तुम्हापाशी असे चपल उपाव तरी तेणे करूनी मज न्यावे की. नारदे ऐसे शब्द ऐकून कार्यकामनी मोहित मन. मग मार्गा लागी स्थिर होऊन गमन कळार पिली. जो महाद्भूत कमलापती तेणे दिधली होती नारदाप्रती. ती प्रारब्ध बळे चरपटाप्रती लादली असे अवचिती. ती गमनकळा कैसी स्थित इच्छिल्या ठाया तिनेत. आणि त्रिभुवनातील सकळ वृत्तांत दृष्टी पुढे बैसतो. आयुष्य भावी वर्तमान गुप्तकृत्ये झाली होऊन. कोण्या ठाई वसे कोण सकळ दृष्टी पडत असे. ऐसी कळा ती गमनस्थिती चरपटा ते होता प्राप्ती. मग हृदय सरिता भरती तो या आनंदाचे लोटले. मग उभय एके कले करून मार्गी करीते झाले गमन. एका सारखा एक चंडकिरण स्वर्गालागी मिरवले. मग लवता डोळियाचे पाते मनोवेगी अपूर्व सत. गगनचुंबित मार्गे अमरक्षितीत कुसुमवाटिकेत पातले. तव तेथे नाना तरु विस्तीर्ण गगनचुंबित विशाळवन. ज्यांच्या कुसुम सुगंधे करून अमोघ पाषाण मिरवती. सहस्त्रयोजन कानन समस्त झाले आहे गंध व्यक्त. ते पाहुनिया चरपटनाथ परमचित्ती आल्हादे. मग कुसुम वाटी करिता गमन खेळती नाना क्रीडावचने. खेळता खेळता येती दिसून पियुष फळे त्या ठाया. नारदासी म्हणे चरपटनाथ फळे भक्षावी कामना होत. नारद म्हणे कोणी हस्त धरिला आहे तुमचा. मग मन मानेल तैसे फळ तोडून या तपोबळ. भक्षण करीती एकमेळ उभयसूत विधीचे पै. तयांच्या बीजसाली सांडून पियुष रसासी करीती सेवन. उपरी सांडुनी ते स्थान अनेक स्थाने सेविती. फळे तोडिता पक्वशाखा मही पडती विभक्त रुखा. ऐसी ठाई ठाई कुसुम वाटिका मही लागी दर्शवी. या परी उभयते समयी कुसुमे तोडिती गंध प्रवाही. आणि भूषण मीशे सर्वदेही घेऊनी काही जाताती. तो ब्रह्मदेव देवतार्चनी बैसता ठेविती पुढे नेऊनी. म्हणती ताता हिंडता काननी अपूर्व पुष्पे आणिली. ऐसे धैर्य ते नित्य उभय पाहती बागायत. परिरक्षक येता मार्गी तेथ निजदृष्टीने न दिसती. मनात होऊनी साशंकित म्हणती कोण येतो नकळे येथ. सकळ नासुनी बागायत जात आहे येथुनी. मग ते रक्षक पाळती वरती गुप्त बैसती अन्यक्षेत्री. तो एके दिनी उभयते कुसुमवाटिके संचरले.
संचरताची विभक्त ठाया चरपट गेला फळे तोडावया तो रक्षक येऊनी पृष्ठिमाया चरपटा ते धरी येले ते नारदाने पाहून त्वरे करूनी केले पलायन स्वस्थानासी जाऊन स्थिर होऊनी राहिला येरीकडे लतिका पाळ धरुनिया चरपट बाळ येताची भेदिले मुखकमळ हस्तप्रहारे करुनिया तेणे कोपोनी तपो केसरी की अपूर्व भासे वैश्वानरी मग तीव्र शिखा आहुती बनकरी चावावया धावतसे करी कवळुनी भस्मची मोठी वाताकर्षण जल्पे होटी तेणे करूनी बनकर थाटी व्याप्त झाले सकळीक परमास्त्र ते कठीण सकळांचे भेदले हृदयस्थान तेणे देहींचा सकळ पवन कुंठित झाला ते समयी कुंठित होता श्वासोच्छ्वास तेणे प्राण झाले कासाविस सकळ उलथोनी महिस डोळा विकास दाटला गात्रे कापती थरथराट मुखी रुधिराचा पूरलोट नेत्रवटारुनी स्थूळवट बुबुळा ते दाविताती ऐसा होता विपर्यास तो आणिक बनकर त्या ठायास मागुनी येता सहज स्थितीस तेथे पाहिले सकळीका तो अव्यवस्थित सकळ बनकर पडिले आहेत महीवर ऐसे पाहुनी करीती विचार तो सिद्ध बाळक पाहिला परमतीव्र अति कठीण दैदिप्य रूप तेजगहन त्या ते दृष्टी पाहून मागचे मागे ते सरले त्वरे येऊनी नगरक्षिती म्हणती महाराजा हे नृपती एकजोगी अर्कस्थिती आलासे महाराजा बाळरूपी अतिसान तेणे बनकरांचे घेतले प्राण हृदयी पेटला प्रळया नळा समान दशा मिरवू म्हणतसे आणि कवल्ली तरू पाहत फिरत आहे बागायत नचले आमुचे महात्म्य तेथ म्हणून आलो या ठाया मग पाचारुनी सुरवर मेळ इंद्र म्हणे तुम्ही जाऊनी सकळ शासन करूनी आ बाळ धरुनी आणा मज पुढे नावरे तरी करा बंधन शस्त्रास्त्री करावे कंदन युक्ती प्रयुक्ती करून अरिष्टा ते दवडावे ऐसे बोलता देवपाळ सकळ देव उठले सबळ चरपट प्रताप समुद्र जळ प्राशन करू पाहती की ते सैन्य नोहे वडवा नळ अतिक्षोभुनी शिखा जाळ शस्त्रास्त्री महादळ घेऊन या चालिले येताची कुसुमो आटी निकटी चरपट पाहता झाला दृष्टी मग सावध राहुनी कोपार्णव पोटी लहरा सोडू म्हणतसे भस्मची मोठी करी कवळून सावध उभा ब्रह्मनंदन ते देव सैन्य अपारघन निकट येऊन बोलतसे पाहुनी तयाचे तीव्रपण मनी म्हणे ब्रह्मनंदन व्यर्थ विद्या अपारशीण कासयासी करावा सकळ अस्त्र प्रताप तरणी त्यात अस्त्र मुकुटमणी तेची द्वंद्वासी पाठवूनी वाताकर्षण रुजवावा मग हाती भस्मची मोठी वातार्कण झाले होटी पाहुनी देवच मुथाटी सव्य अपसव्य फेकी तसे मग ते अस्त्रप्रयोग कठीण सकळ चमू घाली वेष्टून सर्वाहृदयी संचरून आकर्शिला वाततो सर्वा ते वात होता लिप्त श्वासोच्छ्वास झाले कुंठित मग ते शस्त्र अस्त्र हस्त मोकलोनी देताती प्राण होऊनी कासाविस देह सांडिती स्वर्गमहीस रुधिर येऊनी आननास पूरवाहे भडभडा नेत्रद्वारे वटारून सकळ सांडू पाहती प्राण गात्रे विकळ शवसमान सकळ काननी मिरवले ऐशा दशेत देवसगन होता येरीकडे पाकशासन हेरभृत्य पाठवून समाचार आणवी येऊनी हेर पाहुनी तेथे सांगते झाले अमरपाळा ते म्हणती महाराजा अत्यद्भुत देव सर्वस्वी निमाले परी पुढे आता येथे येऊनी अमरनाथा तुमचे सकळ जीविता ओसनगरी करील की बाळरूप दिसतोसान परिकृतांताचा घेईल प्राण प्रळय रुद्र तो आकर्षण करील मही वाटतसे
की महाप्रळय आजीच आला, ऐसे परी भासे आम्हाला. ऐसे ऐकुनी बहु बोला, पाकशासन दचकतसे. यावरी धैर्य धरोनी बोलत, सिद्ध करा ऐरावत. महाप्रणय वज्रघाते, भग्न करणे तयासी. ऐसे ऐकुनी बोलती हेर, म्हणती न्यून काय झुंजणार. परी तो धनुष्या लागीशर, न लावी अजूनी महाराजा. पाहता पाहता रणांगणी, विपरीत करीतो करणी. उगीच श्वासोच्छ्वास कोंडुनी, प्राण सोडिती झुंजार. तेथे तुमचे वज्रअस्त्र, काय करील सहस्त्रनेत्र. तयाची विद्या गुप्तक्षेत्र, काही करू नेदीची. ना तरी उगलाची जाईल प्राण, मग सकळ राहील मुखभंजन. तरी दशकरा ते सहाय्य करून, येथे आणावा महाराजा. त्याची होताची दृष्टादृष्टी, याची होय श्वासकुंठी. तरी महाराजा हे दया जेठी, शिवसहाय्य करावा. तरीच देव उठती पुढती, ना तरी सकळांची होईल शांती. तस्मात आता युद्धाप्रती, जाऊ नये महाराजा. ऐसे ऐकता हेर भाषण, उठता झाला पाकशासन. वाहनारूढ प्रत्यक्ष होऊन, कैलासासी पातला. तै शिवगणवेष्टीत सदाशिव, बैसला होता महादेव. तो अकस्मात देवराव, जाऊन या पोहोचला. चरणावरी ठेवणी माथा, म्हणे महाराजा आदिनाथा. तुम्ही अमरपुरी मजपतीता, अमर करोनी बैसविले. बैसविल्यावरी दानवे थोर, गांजिल्यावरी वारंवार. संकट निरसोनी सत्वर, पदस्थापना मज केली. परी आता निर्वाण आले, देव सकळ प्राणा मुकले. सांगावया तुम्हासी वहिले, उरलो आहे तुकामी. शिव म्हणे ऐसा कोण, आला आहे स्वर्ग चढून. शक्र म्हणे स्वदृष्टीने, पाहिला नाही महाराजा. कुसुमलतिकेचा केला नाश, म्हणून पाठविले सर्व देवास. त्यांचा समूळ होता प्राणनाश, पळूनी आलो येथे मी. ऐसे ऐकता शिवशंकर, गणांसी आज्ञा देत सत्वर. सिद्ध होनी चला समग्र, समागमे माझिया. आणि विष्णू ते कराश्रुत, तो हो वो अनायासे सहित. ऐसे ऐकता दूत, विष्णू समीप धावती. मग गणांसहित अष्टभैरव, अष्टपुत्र घेऊनी शिव. शतकोटी समुदाव, अमरपुरी पातला. चढाओढी रणात, देव मिळाले समस्त. चरपटीने दृष्टी देखत, भस्मची मोठी कवळीली. चित्ती म्हणे कासे उशीर, उगाची क्षीण करावा थोर. निवृत्ती करूनी थोर व्यवहार, बोलवावे सर्वांसी. ऐसे सिद्ध करूनी वचन, प्रयोगी अस्त्र वाताकर्षण. अस्त्र देवता सिद्ध करून, श्वासबंद शिवासहित. श्वास झाले कुंठित, शिवासहित देव आले विगलित. मूर्छना येऊनी भूमीवरी पडत, प्राण सर्वांचे निघो पाहती. असो शतकोटी गण, शिवासह पाकशासन. एकदाची मही कारण, ढासळून पाडिले. जैतरू पल्लव शाखी, मूळ खंडता पडती शेखी. तेवी अवस्था झाली निक्की, महीवरी पडताती. त्यापरी शिवादी शतकोटी गण, मुखाच्छादी पाकशासन. पुष्पवाटिके विकल प्राण, मूर्छागत झाले ते. अवघे पडिले निचेष्टित, परी नारद दुरोनी विलोकित. हस्तपाद कुडिता हसत, अमरनाथा पाहुणी. मनी म्हणे बरे झाले, अहंकारी सर्व गळाले. देवान माझी कित्येक मेले, शव झाले शरीराचे. कुसुमलता पाळक बनकर, तै सकळ सांडिले देह अवसर. प्रेत होऊनी महीवर, भय करूनी पडियेले. कोणा रुधिराचा भडभडाट, मुखी अपार पूर लोटत. श्वेतवर्ण चक्षुपाट, वटारुनी दाविती. येरीकडे शिवदूत, गेले होते वैकुंठात. विष्णू लक्ष्मी महाद्भूत, वृत्तांत सर्व सांगती. म्हणती महाराजा कमलाक्षा, मही दक्षा सर्वसाक्षा. राक्षसारी मोक्षमोक्षा,
निजदासा कैवारी. नेणो अमरवनी कोण, आला हे बलिष्ठ जाण. तेणे सकळ देव केले तृण, गतप्राण झाले ते. एकटा उरला अमरनाथ, तोही शीघ्र येऊनी कैलासास. स्तवूनिया उमानाथास, युद्धा लागी गेलासे. शतकोटी गणांसहित वीरभद्रासह देव समस्त. सवे घेऊनी उमानाथ, युद्धा लागी गेलासे. भवजाता अमरपुरीसी, आम्हा पाठविले तुम्हा पासी. आपण चलावे त्या कटकासी, म्हणून आम्ही धावलो. ऐसे ऐकता मधुसूदन, विचारन पाहता विष्णुगण. 56 कोटी मेळवून, गरुडारूढ झालासे. टाळ ढोल दुंदुबीनाद, समारंभे श्री गोविंद. अमरपुरीत झाला नाद, ऐसे येवनी पातले. समस्त बैसले घालुनी पाळा, आराटिती विष्णू मंडळा. धरा मारा शब्द कोल्हाळा, एकदाची करीताती. शिवगणजे शिवासहित, देवांसह अमरनाथ. परमपाहुनी अवस्थित, विष्णुमनी क्षोभला. सकळ दूता आज्ञापित, म्हणे तुमचा होयतात. धरा मारा अलंबित, शस्त्रे अस्त्रे करोनिया. आपण घेऊनी सुदर्शन, गांडीव सजविले लवोन. इतुके चरपटनाथे लक्षुण, भस्मची मोठी कवळीतसे. मनात म्हणे विधी कुमर, सुदर्शन हे आहे अनिवार. तरी आपण आधीची वारासार, करुनिया बैसावे. मग मोहनास्त्र जल्पुनी होटी, सुदर्शन नामी फेकिली भस्मची मोठी. ते मोहनास्त्र सुदर्शन पोटी, जाऊनिया संचरले. तेणे करुनी सुदर्शन, अचळ जड झाले मोहन. तैसेची गांडीव आणि सकळगण, उठावले नेटकी. ते पाहुनी चरणस्थित, काय करीता झाला नाथ. विष्णुगण करुनी समस्त, वाताकर्षण योजिले. वाताकर्षण प्रयोग नेटी, गणी फेकिता भस्मची मोठी. तेणे विष्णू कटक सुभट, श्वासोच्छवासे दाटले. कोंडताची श्वासोच्छवास, धैर्य नवरे मग समस्तास. मग देह सांडुनी सकळ धरणीस, धुळी माझी लोळती. खरसायके मोकळे हस्त, शस्त्रविकार झाला बहुत. मुखी रुधिर विचकुनी दात, नेत्रश्वेत करीताती. सकळ सांडू पाहती प्राण, हस्तपादापटी ती दुःखी होऊन. ते पाहुनी मधुसूदन, सुदर्शन प्रेरितसे. सुदर्शना ते वैडूर्य खाणी, की येऊनी राहिले सहस्त्रतरणी. ऐसे अति चंचळाहुनी, चपळ महास्त्रते. जैसा अश्वात श्यामकर्ण, की धेनुगणी सुरभीरत्न. तेवी अस्त्र सुदर्शन, जाज्वल्यपणे मिरवेते. ते सुदर्शन कोपे करून, प्रेरिता झाला रमारमण. परीते नाथापाशी येऊन, मोहे करून वेष्टले. चित्ती म्हणे पिप्पलायन, हा प्रत्यक्ष विष्णू नारायण. स्वामी आपुला वाचवा प्राण, घोट घेतला दिसेना. तरी हे युद्ध पूर्ण नाही, माझी परीक्षा पाही. निमित्ते सजय करोनिया काही, खेळ मग दावी तसे. ऐसा विचार करोनी चित्ती, नमन केले नाथाप्रती. नमोनिया दक्षिण हस्ती, जाऊनिया विराजले. चरपट हाती सुदर्शन, कुस्ती करिता मनोधर्म. मग तो चरपट चांगुलपणे, प्रत्यक्ष विष्णू भासतसे. येरीकडे वैकुंठनाथ, आश्चर्य करी स्वचित्तात. म्हणे मोहुनी सुदर्शनाते, घेतले कैसे अरिष्टाने. मग हाती गदा परताळून, येता झाला रमारमण. तैचरपट तेथे दृष्टी पाहून, भस्मची मोठी कवळी तसे. वाताकर्षण प्रयोग मंत्र, सिद्ध करोनी तपपात्र. समोर लक्षोनी कंजगात्र, प्रेरी अस्त्र दुर्घटते. मग ते अस्त्र पवनगती, संचरते झाले हृदयाप्रती. तेणे झाले अरिष्टाती, धडाडूनी पडियेले. हस्तविभक्त होऊनी गदा, पडती झाली क्षिती आल्हादा. पांचजन्य प्रियप्रद गोविंदा, सोडूनिया मिरवत. ऐसा होता अव्यवस्थित, ते पाहुनिया चरपटनाथ. मग विष्णू जवळी येऊनी त्वरित, निजदृष्टी विलोकी.
विलोकिता विष्णू लागुनी तो दृष्टी पडला कौस्तुभमणी मग मनात म्हणे आपणा लागुनी भूषणा ते घ्यावा हा ऐसे म्हणून स्वचित्तात वैजयंतीसी काढुनी घेत गळा ओपुनी मौळी ठेवित रत्नमुकुट विष्णूचा शंखचक्र आदी करून हाती घेतसे ब्रह्मनंदन गदा कक्षे माझी घालून शिवापाशी पातला शिव पाहुनी निजदृष्टी तो कपालपात्र आणिले पोटी ते घेऊनी झोळी त्रिपुटी सोडून या चालला चित्ती गमनागमन ध्यान त्वरे पातला सत्यग्राम पितया पुढे शीघ्र येऊन उभा राहिला चरपटतो पांचजन्य सुदर्शन सव्य अपसव्य कराकारण कक्षे गदा हृदयस्थान कौस्तुभ गळा शोभवी ते पाहुनी नाभीसूत विष्णुचिन्हे भूषण स्थित मौळी मुकुट विराजित अर्कतेजी चमकोनिया ऐसे चिन्नी पाहता विधी मनी दचकला विशाळ बुद्धी म्हणे मुला काय त्रिशुद्धी केले आहेसी कळेना मग चरपटाचा धरोनी हात आपुल्या अंकावरी घेत गोंजारुनी पुसत चिन्हे कोठुनी आणली येरी म्हणे ऐकतात सहज शक्राच्या कुसुमलतात खेळत होतो पाहात अर्थ माते बनकरे ताडिले मग म्या कोपे बनकर मारुनी टाकिले महीवर तया कैवारे हरिहर झुंजावया पातले मग मी चित्ती शांत होऊन विकळ केले भवविभुप्राण तया अंगीची भूषणे घेऊन आलो आहे महाराजा ऐसी ऐकता चरपट गोष्टी परमदचकला परमेष्ठी मग हृदयी धरुनी नाथ चरपटी गौरवीत बाळाते म्हणे वत्सा माझा तात आजा तुझा विष्णू निश्चित महादेव तो आराध्य दैवत मजसह जगाचा तरी ते होतील गतप्राण मग मही त्या वाचून आश्रयरहित होऊन जीवित्वा पुले न चाले तरी बाळा उठ वेगी क्लेशहरोनी करी निरोगी ना तरी मज जीवित्व भागी अंत्येष्टी करुणी जाई का ऐसे बोलता चतुरानन चित्ती वेष्टला कृपे करून म्हणे ताता उठवीन सकळी का चालकी मग विधी आणि चरपटनाथ त्वरे पातले अमरपुरीत तो हरिहर व्यवस्थित चतुरानने देखिले मग प्रेमाश्रू आणुनी डोळा म्हणे वेगी उठवी बाळा वाताकर्षण चरपटे कळा काढूनिया घेतले वात प्रेरक मंत्र जपून सावध केले सकळ देवजन उपरी जे का गतप्राण संजीवनीने उठविले सकळ सावध झाल्या पाठी ब्रह्माकरी धरुनी चरपटी विष्णुभवांच्या पदपुटी निजहस्ते लोटीला परी विष्णुचिन्ह भूषण स्थित पाहुनिया रमानाथ कोण हा विधी ते पुसत तोही प्रांजळ सांगतसे मग जन्मापासून अवतार लक्षण विधी सांगे देवा कारण विष्णू सकल वृत्तांत ऐकून ग्रीवे लागी तुकावी मग म्हणे मम भूषणे वर्तले नाही विभक्तपण माझाचे अवतार जाण चरपटनाथ आहे हा मग परमेष्ठी हस्ते करून चरपटांगीचे काढुनी भूषण विष्णू लागी देऊन चरणी माथा ठेवी तसे असो सकळांचे समाधान पाहुनी पावले स्वस्थान चरपटावतार पिप्पलायन सर्व देवा लागी समजला कपालपात्र शिवे घेऊन गणांसह पावला स्वस्थान अमरपुरी सहस्त्रनयन देवांसहित गेला असे मग विधीने चरपट करी वाहून पाहता झाला ब्रह्मस्थान येरीकडे नारद गायन करिता आला शक्रापाशी इंद्रा लागी नमस्कारून म्हणे तुम्हा झाले थोर विघ्न येथे कोणता नारद येऊन कळी करून गेला असे आम्ही तुमच्या दर्शना येता कळीचे नारद आम्हा म्हणता तरी आजची कैशी बळव्यथा कोणी दाखविली तुम्हासी ऐसे नारद बोलता वचन मनी खोचला सहस्त्रनयन चित्ती म्हणे हेची कारण नारद आम्हा भवलासे ऐसे समजुनी स्वचित्तात कळीचे नारद कदा न म्हणत अल्पपूजने गौरवीत मग बोळविले तयासी
येरीकडे चतुरानन गेला स्वस्थाना चरपटीसी घेऊन, तया मागे नारद येऊन सत्यलोकी देखिला. या परी पुढे खेळी मेळी पर्वणी उत्तम पावली बळी, मणिकर्णिकेसी सर्व मंडळी स्नाना लागी जातसे. 21 स्वर्गींचे लोक समस्त मणिकर्णिकेसी आले बहुत, तया माझी चरपटीनाथ विधी घेऊनी आलासे. मग तात पुत्र करोनी स्नाना परतोनी आले स्वस्थाना, या उपरी सहज स्थित होऊन संवत्सर भरलासे. नारद विद्या पूर्णगमन मनी चिंतिता पावे स्थान, तया मागे गौरवून भोगावतीसी पातला. विधिसूत चरपटनाथ गमन करीत मही येत, तेथेही करुणी अन्यतीर्थ भोगावतीसी जातसे. करुणी भोगावतीचे स्नान सप्तपाताळ दृष्टी पाहून, बळीरायाच्या गृही जाऊन वामना ते वंदिले. बळीने करुणी परमातिथ्य बोळविला चरपटनाथ, या परी इच्छा पूर्णनाथ भ्रमण करी महिसी. ऐसी कथा ही सुरस कुसुममाळा ओपी त्यास, कवी मालू श्रोतियास भावे करुणी अर्पितसे. नरहरिवंशी धोंडीसूत अनन्य भावे संता शरणागत, मालू ऐसे नाम देहाप्रत ज्ञानकृपे मिरवीतसे. स्वस्ति श्री भक्ति कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार, सदा परिशोद्भाविक चतुर 39तमाध्याय गोडा. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री नवनाथ भक्तिसार 39तमाध्याय समाप्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथ महाराज की जय.